श्यामची आई कथा 15वी रघुपती राघव राजाराम। लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे। निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयामध्ये पेरले गेले होते आणि ते हळूहळू वाढतही होते। शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचो। मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते, लहानसे मखर केले होते, त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते। सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता। तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे। चंद्रहासाप्रमाणे हा शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे। रविवाराला माझे पुष्कळ मित्र भजन करीत असे। कधी कधी आम्ही कथाकीर्तनही करत असू। आमच्याजवळ मृदुंग वगैरे वाद्ये थोडीच होती। घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तो जोरजोराने वाजवून भजन म्हणत होतो। भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगाची धावे आम्ही पाठ केले होते आणि तेही आम्ही हात जोडून म्हणत असे। आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो। मराठी 5वी मध्ये मी होतो। वय 11 वर्षाचे होते, परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो। त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती। निर्जळी एकादशी मी करायचो, परमेश्वराचा जप करायचो, कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करायचो। कथा सारामृत या पोथीमध्ये स्नानाचे महत्त्व आहे। स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीमध्ये एके ठिकाणी आहे। एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा देखील लिहिली आहे आणि मला ते खरं वाटायचं। आमच्या गावामध्ये कोणीतरी मेले होते। मी आईला विचारले, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडामध्ये पिळीन, मग तो उठेल नाही का? त्यावेळी आई हसली आणि म्हणाली, तू वेडा आहेस। त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही, परंतु जाऊ द्या, मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच। चातुर्मासामध्ये आमच्या गावातील गणपतीच्या देवळामध्ये रोज पुराण होत असे। कोणीतरी शास्त्री येत आणि 4 महिने आमच्या गावामध्ये मुक्काम करीत। सायंकाळी 4-4:30च्या सुमारास पोथी सुरू होत असे। गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते। त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो। देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ऐकू येत असे। पुराणाला 10-5 पुरुष 10-20 बायका बसत असत। त्या दिवशी रविवार होता। देवळात पुराण सुरू झाले होते। आई पुराणास गेली होती। ती पुराणाला फार वेळ बसत नसे। थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे। घरामध्ये कोणी नव्हते। आम्ही मुले जमलो होतो। भजन करण्याचे ठरले। घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले आणि भजन सुरू झाले। आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो। तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला। लहानपणी सर्वच आवाजामध्ये संगीत वाटते। मुलांना डबा बडवण्यामध्ये आनंद वाटतो, परंतु मोठ्या माणसांना ती कटकट होते। श्रीराम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला आणि आम्ही मत्त झालो होतो। आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा झाला। शास्त्री बुवांचे पुराण कोणालाच ऐकू येईना। काय शिंची कार्टी असे कोणी म्हणू लागले। हा सगळा त्या श्यामचाच आवडपणा असणार। तेथे पुराण चालले, समजू नये का त्याला? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे? त्यांनी बंद नको का करायला? अहो, पोरांना हल्ली लाडोबाज करून ठेविले अशी भाषणे देवळात होऊ लागली आणि आमचे भजन जोरात चालूच होते। आम्ही आजूबाजूचे सगळे जग विसरूनच गेलो होतो। देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलवले व त्याला ते म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी, म्हणावे आरडाओरडा बंद कर, येथे पुराण चालले आहे। परंतु तोच निघण्यापूर्वी माझी आईच देवळातून परत आली। मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते। ती वेगाने घरी येत होती आणि आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते। आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते। ती उभी राहिली तरी सुद्धा आम्ही नाचतच होतो आणि शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम। तिच्या आवाजामध्ये क्रोध होता। मी चपापलो। भजन थांबले। टाळ व डब्यांचे मृदुंग मुके झाले। आई रागावली होती। काय झाले आई? मी विचारले। तुला लाज नाही रे वाटत असा धुडगूस घालायला? आई रागाने बोलली। आई, हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत। तूच ना हा शाळीग्राम मला दिलास? बघ कसा दिसतो आहे। छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे। तू रागावलीस होय?
मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकूगुरू आला आणि म्हणाला, श्याम, देवळात पुराण चालले आहे, तुमचा धागडधिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्यामुळे. आम्ही नाही बंद करणार, जा. त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे. माझा एक मित्र म्हणाला, अरे श्याम, जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत आणि या झांजा? मोठ्याने ओरडले म्हणजे देव मिळतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते कसले रे भजन? आई शांतपणे म्हणाली. साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत. मी म्हटले, परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी आपले भजन थांबवले असते. श्याम, तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चढतो, नुसते नाव कंटाळा आणते, मी म्हणालो. हळूहळू टाळ्या वाजव, ताल धरा म्हणजे झाले. मुद्दाम असं अडून बसू नये. वाजविणे ही गोष्ट महत्वाची नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरडा आणि वाजवणं जास्त प्रिय वाटतं का? श्याम, ज्या पूजेमुळे उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळामध्ये पुराण पण नीट चालेल. भिकू, जातो. हे नाही आता गोंधळ करणार असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलांमध्ये वादवाद सुरू झाला. मोठे आले शहाणे आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करत बसतात वगैरे. आम्ही सगळी मुलं बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरेना. शेवटी मीच म्हटले, आपलीच चूक झाली आहे. आपण हळूहळू भजन म्हणूया आणि नुसत्या टाळ्या वाजवूया. मोठ्याने वाजवण्यामध्ये काय आहे? श्याम, तू भित्राच आहेस. आपल्याला नाही आवडत, बापू म्हणाला. यात भित्रेपणा कुठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे आणि अविचाराने वागण्यात काय पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावर रुसून माझे सारे मित्र निघून गेले. त्यांना रामनामापेक्षा डबे बडवणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले, त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहीन. लहानपणाप्रमाणेच आजही रडत रडत राम राम म्हणत बसेन. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलेच आहे, तुला एकटेच जावे लागेल. जा, तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावत सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल, परंतु तो पुन्हा लाव. पुन्हा पुढे पाऊल टाक. पण तुला एकट्यालाच जावे लागेल.